इचलकरंजी शहराचे कर्तृत्ववान, नेतृत्ववान आणि जनसेवेची प्रेरणा असणारे लोकप्रिय व जनतेचे लाडके नेते माजी आमदार माननीय श्री अशोकरावजी जांभळे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। या वाढदिवसानिमित्त आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा। शुभेच्छुक माननीय श्री प्रवीण खाडे, मित्र परिवार, इचलकरंजी, कोल्हापूर। नमस्कार, जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजीतील बेकरी, हॉटेल व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करा। जनरल लेबर युनियनची मागणी। इचलकरंजी शहर व परिसरातील बेकरी, हॉटेल, धाबे, खाद्यतेल उत्पादक, पान शॉप तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची सखोल तपासणी करून भेसळखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनरल लेबर युनियनच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच इचलकरंजी विभागाच्या प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात इचलकरंजी हे कामगार वस्तीचे मोठे शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर बेकरी व्यवसाय चालत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। अनेक किराणा दुकाने व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये तळलेले व तेलकट पदार्थ साध्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये साठवून विक्रीस ठेवले जात असल्याचा आरोपही युनियनने केला आहे। निकृष्ट दर्जाच्या व भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। अलीकडेच इचलकरंजी लगत एका पनीर निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे। शहरातील बेकरी, हॉटेल, धाबे, खाद्यतेल डेपो, पानशॉपमधील मावा, कृत्रिमरित्या पिकवलेली फळे तसेच गोदामांमधून विक्री होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासून ते मानवी आरोग्यास सुरक्षित आहेत की नाही याची खातरजमा करावी, अशी मागणी करण्यात आली। तसेच भेसळयुक्त व बनावट खाद्यपदार्थांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील राजाराम आर्गे यांनी सदर निवेदन वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येईल, तसेच स्थानिक पातळीवरही संशयित भेसळयुक्त आस्थापनांवर कारवाई करण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले। या शिष्टमंडळात कामगार नेते आनंदा गुरव यांच्यासह रमेश खोत, रुपेश कांबरे, संजय टेके, दीपक लोखंडे, सुनील खोत, सार्थक खामकर, प्रवीण केरले आदी पदाधिकारी उपस्थित होते। अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व इंस्टाग्राम अकाउंट फॉलो नक्की करा व तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा।